ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। काल शिर्डीमध्ये शहांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं। आता थोड्याच वेळात अमित शहा साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तसंच विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन अमित शहांच्या हस्ते पार पडणार आहे। यावेळी शाह लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांच्या पूर्णाकृती पुतळ्याचंही अनावरण करतील। त्यानंतर शेतकरी मेळाव्यालाही ते उपस्थित राहणार आहेत। यासोबतच ते कोपरगाव येथील सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, शहांचा आजचा दिवसभराचा कार्यक्रम कसा असणार आहे? अगदी थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 11 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघणार आहेत। त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत। यानंतर लोणी म्हणजे जसं तू आता सांगितलं लोणीमधला प्रमुख कार्यक्रम होणार आहे। त्या ठिकाणी अमित शहा हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये येऊन शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संबोधित करणार आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा संपूर्णपणे झोडपला गेलेला आहे। त्यामुळे आजच्या दौऱ्याकडून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत। अमित शहा नेमकं काय बोलतात याकडे त्यांचं लक्ष लागणार आहे। त्याचबरोबर हा कार्यक्रम झाल्यानंतर कोपरगावमध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून जो सीएनजी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, देशातील हा पहिला सीएनजी प्रकल्प असल्याचं कोल्हे यांच्याकडनं सांगितलं जात आहे। त्या ठिकाणी देखील अमित शहा हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे आजचा दौरा हा अहिल्यानगरच्या ग्रामीण भागातला शेतकऱ्यांशी संबंधित असा आणि सहकार क्षेत्राशी संबंधित असा हा दौरा आहे। त्यामुळे या दौऱ्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन घराण्यांची जवळीक देखील बघायला मिळते। आपल्याला माहिती आहे की विखे पाटील हे जसे भाजपमध्ये आले तसे त्यांची अमित शहा यांच्याबरोबरची जवळीक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली होती आणि म्हणूनच अमित शहा हे पुन्हा एकदा विखे पाटील यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत। त्यामुळे अनेक कंगोरे ह्या दौऱ्यासाठी आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम देखील आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। अर्थात पूरस्थितीनंतर आता शहांकडून महाराष्ट्राला काही दिलासा मिळतो का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।